अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी क्लीन चिटच दिली। आपल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधान सचिवांना लिहिलेलं पत्र कदाचित असेलच आपल्याकडे। त्या पत्रामधलं जर वाचलं आपण मजकूर, उपरोक्त संदर्भीय पत्र लिहिलं आहे। हे पत्र लिहिलं आहे इसवी पत्र क्रमांक आहे 89-30-26 आणि 13/1/2026 रोजी शेतकरी खरेदी विक्री समिती मर्यादित आरमोरी नोंदणी क्रमांक 630 अंतर्गत फरी धान खरेदी केंद्रास प्रत्यक्ष भेट दिली असता तेथील कास्तकाराकडून तसेच उपस्थित पंच अधिकाऱ्याकडून केलेल्या पंचनाम्यात अत्यंत गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत। त्या अनुषंगाने श्री विश्वनाथ तिवाडे यांच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्याकडून वारंवार आक्षेप घेण्यात येत असल्याने व त्यांच्या विरुद्ध वारंवार तक्रारी प्राप्त असल्याने त्यांच्यावर भारतीय प्रशासकीय सेवेद्वारा नियुक्त अधिकारी यांच्यामार्फत सखोल चौकशी करण्याबाबतची मागणी केली आहे। त्या अनुषंगाने सदर अधिकाऱ्याच्या कामकाजाची तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करून चौकशी आपल्या विभागामार्फत करण्यात यावी। हे पत्र दिलं आहे 13/1/2026। अत्यंत गंभीर बाबी निदर्शनास आलेले आहेत। 2 ठिकाणी त्याला क्लीन चिटच दिली, चौकशी केली, क्लीन चिट दिली। हे अधिकारी इतके प्रचंड माया जमा केले यांनी, तुम्हाला सांगतो भुजबळ साहेब, की एक तर 2.5 किलो धान प्रत्येक शेतकऱ्याकडून क्विंटलच्या मागे अधिकचे घेतात, तूट येते म्हणून, आणि 100 रुपये रजिस्टरी फी घेतात। त्याच्या पलीकडे हमाली 15 रुपये प्रति क्विंटल घेतात। हे सगळे पैसे त्या शेतकऱ्याला लुटत आहेत। म्हणून हे सगळी परिस्थिती पाहता, आणि हे तर अनियमितता आहेच, पण त्याच्या पुढचं तर काल नानाभाऊंनी मांडला तो विषय वेगळा आहे। पण हा अधिकारी या सगळ्यामध्ये जे शेतकरी नाही त्यांचे नावं दाखवले, ज्यांच्या नावाने शेती नाही त्यांच्या नावानं बोनस दाखवला, ते पैसे गोळा केले। चामोर्शीमधल्या घोटच्या राईस मिलमध्ये प्रचंड गोंधळ झाला होता, म्हणजे घोटाळा झाला होता। धान्य त्यांनी कमी दाखवून परस्पर विक्री केली होती। चंद्रपूर असो की गडचिरोली जिल्हा असो, भुजबळ साहेब, दोनही ठिकाणी काल परवा आपण मूलच्या एका राईस मिलला धान्य दिलं, ते 2 लाट त्यांनी बाहेरच विकून टाकले। काल विकले, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी। हे सगळं असंच चाललं आहे। चांगला धान बाहेर विकायचा, धान चांगल्या प्रतीचा, आणि मग ते जे PDSमध्ये वाटलं जातं ते सगळे गोळा करायचं आणि ते आणून तिकडे पुन्हा गोडाऊनमध्ये जमा करायचं। माझं म्हणणं एवढंच आहे की हे सगळं चौकशीमध्ये गंभीर बाबी निदर्शनास आलेल्या आहेत। यांची पालबट्टा प्रचंड वाढली आहे। 26मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। त्यामुळे याला निलंबितच केलं पाहिजे। तुम्ही याला निलंबित करा अशी आमची मागणी आहे। कारण जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये सगळं आढळलेलं आहे आणि याला निलंबित केल्याशिवाय ही चौकशी फेअर होऊ शकत नाही, स्वच्छ होऊ शकत नाही। तुम्ही हे पत्र बघा, 13/1/2026चं पत्र बघा, आणि ते कशाच्या अनुषंगाने तक्रार झाली, चौकशी झाली, यानुसार कारवाई होण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय। म्हणून आपल्याला आमची मंत्री महोदयांना विनंती आहे की याला पाठीशी न घालता, हा फार कल्पिस्ट प्रचंड माया गोळा केले, याची ती लाचलुचपत भागत चौकशी करा असं जिल्हाधिकारी लिहितात प्रधान सचिवांना। ही गंभीर बाब आहे, तरी पाहून आपण त्यांना पाठीशी घालतो किंवा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं होणार आहे। म्हणून आमची मागणी आहे की या पत्राचा दाखला घेऊन आपण त्यांना निलंबित करणार आहात का? अध्यक्ष महोदय, मी सांगितलं आपण या बाबतीमध्ये सुद्धा की म्हणजे या संस्थेवर तर गुन्हा दाखल केलेला आहेच आपण, परंतु त्याचबरोबर ह्या तेवढ्याची सुद्धा चौकशी करण्यासाठी आपण, कारण तो पणन महासंघातर्फे हे काम करत असल्यामुळे त्यांना सांगितलं आपण हे काम, यांची ही चौकशी एक्सपिडाईट करू आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण म्हणतात त्याप्रमाणे योग्य ती कारवाई ताबडतोब करू।